महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे आणि काही महत्त्वाच्या राजकीय बातम्या आपण बघूयात। महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचा जवळपास ठरलंय। एकत्र येत निवडणुका लढवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची काल राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जवळपास 2.5 तास भेट झाली। या भेटीत दोन्ही नेत्यांनी महापालिका निवडणुकांची प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे। मुंबईसह इतर महापालिकांसंदर्भातही दोन्ही भावांनी चर्चा केल्याची माहिती आहे। युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याची माहिती मिळते। जागा वाटपाची जबाबदारी ही दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर सोपवण्यात येणार आहे। त्यांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत अशी माहिती समजते। आगामी काही दिवसात ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे। युतीची घोषणा कधी होणार याचा मुहूर्त अजून निघालेला नाही, मात्र ही घोषणा लवकरच होणार आहे। उद्धव राज भेटीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे आपण ती जाणून घेऊया। तर ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकांबाबत चर्चा झाली। मुंबईसह इतर महापालिकांबाबतही दोन्ही भावांमध्ये चर्चा झाली आहे। युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याचं दिसतंय। युतीच्या संदर्भातील पुढील रणनीती ठाकरे बंधूच ठरवणार आहेत। जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात येईल। माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे। त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील। तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका। तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। तर काँग्रेस नेते हे दिल्लीतील वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार आहेत यासंबंधी अशी माहिती मिळते। त्यामुळे ठाकरे बंधूंचं ठरलेलं आहे, परंतु यामुळे आता महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय। शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीच्या बाजूने आहे। काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत आहे। उद्धव ठाकरे काही ठिकाणी मनसेसोबत तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार आहेत। स्थानिक पातळीवरील नेते पदाधिकाऱ्यांना विचारात घेत मनसेसोबत युती केली जाईल। तर महाविकास आघाडीसोबत आघाडीची पावलं ठाकरे सेना टाकणार आहे। त्यामुळे महापालिका निवडणुका संदर्भातल्या आता तर महाविकास आघाडीतून नेमक्या काय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत आपण बघूया। तर काँग्रेस पक्षाची भूमिका काय यावर जे प्रसार माध्यमात चर्चा सुरू आहे त्यावर चर्चा झाली। दिल्लीशी हायकमांडशी बोलावं लागेल। आम्ही ते बोलून आघाडीबाबतची आमची भूमिका चर्चा करून आपल्यापर्यंत पोहोचवू। चांगलं आहे ना, दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशा। दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार, मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी। राजकीय साथ वेगळी, पण एखादं गद एकत्र असेल, एकत्र येत असेल, मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा। काल उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर आज राज ठाकरेंनी शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। कालच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या नेत्यांसोबत आगामी रणनीती संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे। आज सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीत युतीबाबत चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे। दरम्यान युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांना जबाबदारी देण्यासंदर्भात सुद्धा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या प्रदीर्घ भेटीनंतर उद्या नाशिकमध्ये दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे। 12 तारखेला निघणाऱ्या या मोर्चाची जय्यत तयारी केली जाते। नाशिकमधील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढला जाईल। 2 ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी मिळाली आहे। जानेवारी महिन्यातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी अर्ज करण्यात आला होता। त्यानंतर 3 स्मरणपत्र देण्यात आली होती। त्यानंतर आता शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडून परवानगी मिळाली आहे। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानात होणार आहे। यावर्षी देखील आझाद मैदानाची जागा निश्चित झाली आहे। वरळी डोम आणि आझाद मैदानाची चाचपणी शिवसेनेकडून करण्यात आली होती। अखेर आझाद मैदानाची जागा आता निश्चित झाल्याची माहिती मिळते। दसरा मेळावा आमचा पण बघा किती पॉवरफुल होतो तो। आमच्या दसरा मेळाव्याला देखील वेगळी ताकद आहे। मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा आझाद मैदानला होतोय। तो देखील लाखो लोकांचा होईल। त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षावर फोकस करतोय, आम्ही महायुतीवर फोकस करतोय। दुसरे पक्ष काय करताय त्याच्यापेक्षा आमची सत्ता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर येण्यासाठी आम्ही धडपड करतो। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मुंबईत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य संकल्प मेळावा पार पडला। या मेळाव्यातून आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश रामदास आठवलेंनी कार्यकर्त्यांना दिलेत। मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर रिपाईला उपमहापौर पद मिळावं अशी मागणी त्यांनी या मेळाव्यातून केली आहे। तर 2 काय 3 ठाकरे एकत्र आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही असं वक्तव्य करत आठवलेंनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर टीका केली आहे। कुरडू प्रकरणी टीका झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सध्या रंगली आहे। पक्षाच्या बैठकीला गैरहजर, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करणं यामागे त्यांची नाराजी असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठी मंत्रालयामध्ये मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। 2 दिवस मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आणि अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी संदर्भात आज बैठक आयोजित केली आहे। सकाळी 11 वाजता मंत्रालयात अजित पवारांच्या दालनामध्ये ही बैठक होईल। या बैठकीमध्ये आतापर्यंत काय निर्णय घेतले गेले, त्याची अंमलबजावणी किती झालेली आहे या संदर्भातला आढावा घेतला जाणार आहे। मात्र या बैठकीसाठी अजित पवार उपस्थित राहणार की पुन्हा दौरे रद्द करणार याकडे आता लक्ष लागलंय। नागपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। जिल्हाध्यक्षांना 7 महिन्यात पदावरून काढण्यात आलं। निष्क्रियतेचा ठपका ठेवत त्यांना पाय उतार करण्यात आले। त्यामुळे माजी मंत्री सुनील केदारांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। काँग्रेस पक्ष तेली समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तर दुसऱ्या बाजूला केदार गटाच्या नवीन जिल्हाध्यक्षांनी मावळत्या जिल्हाध्यक्षांवर निष्क्रिय असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षासाठी काहीही केलं नाही असा हल्लाबोल केला। त्यामुळे ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेस पक्षात रोज नवनवीन वाद निर्माण होत असल्याचं चित्र आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टोलेबाजी करण्यात आली आहे। नवीन नागपूरच्या संकल्पनेवरून फडणवीसांना डिवचण्यात आलंय। राज्याचा समतोल विकास साध्य करण्याचं आवाहन सामनातून करण्यात आलंय। मी नाशिकला सोडणार नाही, नाशिकवर माझं प्रेम आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। नाशिक शहराला दत्तक घेतल्यावरून होणाऱ्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। मागच्या कुंभमेळ्याला निधी दिला होता, आताच्या कुंभमेळ्यासाठी कामं सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तर अनेक कंपन्यांसोबत चर्चा सुरू असून नाशिकमध्ये गुंतवणूक येणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। मी दत्तक घेतल्यानंतर 2च वर्षात माझं राज्य इथनं गेलो होतं, पण तरी नाशिकला मी कधी सोडणार नाही। नाशिकवर माझं प्रेम आहे, त्याच्यामुळे कोणी टीका करो कोणी काही करो, पण नाशिकमध्ये मागच्याही काळात कुंभमेळ्याकरता सगळा निधी मी मुख्यमंत्री म्हणून उपलब्ध करून दिला होता। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन पुलाचा मुद्दा प्रलंबित आहे। पुलाच्या पाडकामामुळे आसपासच्या 19 इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा रखडलाय। मात्र पूल पाडण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। इमारतीच्या पुनर्विकासासाठी पुलावरील वाहतूक बंद केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते आणि त्याचमुळे स्थानिक पुलाचं पाडकाम करण्यासाठी विरोध सध्या होतोय। आज दुपारी 3 वाजता या पुलाच्या पाडकामासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठक सुद्धा होणार आहे। ब्रिज हा परवापासून बनवणार आहे। म्हणजे आज जे महाजन साहेब आहेत त्यांनी सांगितलंय की आता फक्त हे नोटिफिकेशन म्हणजे कसं आहे की डायव्हर्जनचे बोर्ड लावणार, हे बोर्ड लावणार। पण आता एसीबी साहेबांनी सांगितलं HIT खास उद्या मीटिंग लावली आहे
इथले रहिवासी जेवढे परेल इलेक्ट्रिशियन रहिवासी लोकांना ती मीटिंग लावली आणि ते MMRDAचे जेवढे इंजिनियर्स आहेत त्यांना जबाब विचारणार आहे आणि फक्त त्यांची एक रिक्वेस्ट आहे की कायदा थोडा हातात घेऊ नका आणि शांततेप्रमाणे आपण विचारणार आहे त्यांना उद्या नाही पटलं तर परत आंदोलन करू. आज आम्ही एवढ्या वर्षापासून इथे राहतोय, आज 60-2-3 पिढ्या आम्ही इथे राहतोय आणि तुम्ही आम्हाला कुठे फेकलं जाणार? आज तुम्ही आम्हाला जो कॉस्ट देते त्या कॉस्टच्या प्रमाणे बाहेर गेलो तर आम्हाला जागा मिळणार आहे. अशी ही जागा सेंटर पॉईंट आहे, सेंटर पॉईंटमध्ये आमचं अस्तित्व परत निर्माण तुम्ही करून देणार आहात का? आम्ही सोपे किती विषय मांडलेत त्या विषयाकडे दुर्लक्ष केले. ब्रिज बनवायचं सगळंच ओके, ब्रिज बनवायचं आम्ही मान्य आहे, आम्ही विरोधात नाहीये, पण आम्हाला पण आमचा हक्क दाखवायचा. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही इकडचे आहोत, आम्ही बाहेरून आलेलो नाहीये की तुम्ही उचलाल आणि कुठेही टाकून द्याल. आमचा हक्क आम्ही मागणार. आम्हाला माहिती जसं झालं तसं आम्ही यांना इथले जे सेक्रेटरी वगैरे सोसायटीचे सभासद आहेत त्यांना आम्ही स्वतःहून कळवलं आणि त्यांना आम्ही उद्या मिटिंगला बोलवलेलं आहे. MMRDच्या लोकांना पण आम्ही उद्या बोलवलेलं आहे. उद्या डिस्कस करून चर्चा करून त्याच्यातून काय मार्ग निघतं ते आपण बघूया. आता फक्त आमची एकच विनंती आहे पोलीस प्रशासनाकडून, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. नुसतं एक बोर्ड काढल्यामुळे तुमचा प्रश्न हा सुटणार नाही. उद्या जे काय आहे ते मीटिंगमध्ये आपण चर्चा करून सोडवायचा प्रयत्न करू. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील NHM कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर अखेर मागे घेण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार याविषयी सकारात्मक असल्याचं सांगत आंबेडकर यांनी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन 13 पैकी 10 मागण्यांना तत्वतः मान्यता दिली. याबाबतचं लेखी पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केलं. त्यामुळे गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप संघटनेनं मागे घेतलाय. जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील अशा मोठ्या 3 ते 4 कर्जदाता बँका निर्माण करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाची आणखी एक फेरी राबवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. या मुद्द्यावर महिन्याच्या अखेरीस बैठकीत चर्चा होईल असं समजतंय. याआधी 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 वर आणण्यात आली होती. आता ती संख्या आणखी कमी करण्याचा विचार केला जातोय. जागतिक अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचल्यात. गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल 44% तर चांदीच्या किमतीत 45% वाढ झाली आहे. 6 महिन्यात सोनं आणि चांदीच्या दरात अनुक्रमे 26% आणि 29% इतकी प्रचंड वाढ झाली आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत अधिक वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर येत आहे. त्यामुळे सोने चांदीनं गुंतवणूकदार आता मालामाल झाले. श्रावण ते गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृपंधरवड्यानं संपुष्टात आणली आहे. बाजारभाव वाढण्यास आता सुरुवात झाली असून किरकोळ बाजारामध्ये वाटाणा हा 160 ते 200 रुपये किलो दरानं तर गवार सुद्धा 120 ते 160 रुपये किलो दरानं विकली जात असून 2 आठवडे बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात राज्यातील 1516 विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरलेत. यावर्षीच्या परीक्षेत पहिल्यांदाच प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ वाढलाय. यावर्षी खुल्या गटाचा कट ऑफ हा 507 असून आरक्षित प्रवर्गाच्या पात्रता गुणातही वाढ करण्यात आली आहे. घरगुती वादातून अकोल्यात सासरच्या लोकांनी जावयाची निर्घृण हत्या केली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात ही घटना घडली. नागेश गोप नारायण असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नागेश पत्नीच्या माहेरी अंबाशी येथे आला होता. या ठिकाणी नागेश आणि त्याच्या सासरच्या लोकांमध्ये घरगुती वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि लगेच सासरच्या काही नातेवाईकांनी काठ्या, चाकू आणि कुऱ्हाडीनं वार करून जावयाची हत्या केली. या प्रकरणात चांदी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. सिद्धार्थ शांताराम सोटमल, रेखा शांताराम सोटमल आणि नंदा दिलीप डोंगरे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या निंबी गावातील रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. येथील बहुतांश विद्यार्थी दररोज शेगाव येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना निंबी गावापासून ते निंबा फाट्यापर्यंत 5 ते 6 किलोमीटर खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्यानं अनेकदा अपघात घडलेत. या रस्त्यानं रेतीचे ओव्हरलोड टिप्पर चालत असल्यानं रस्ता पूर्णतः खड्डेमय झालाय. त्यामुळे संबंधित विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.